आपण पाहत आहात तेज किसान न्यूज, प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क। संतोष देशमुख यांच्या पत्नीला रमेशराव आडसकरांनी दिले नोकरीचे नियुक्तीपत्र। विशेष बाब म्हणून शासनाने दिली पदभरतीस मान्यता। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नाने अश्विनी देशमुख यांची श्री छत्रपती शिक्षण संस्था आडस या ठिकाणी कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती। आजच्या काळात अनेक नेते राजकारण करतात, परंतु याला आडसकर घराणे अपवाद आहे। 80% समाजकारण व 20% राजकारण करणाऱ्या स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी आडसकर साहेब तात्यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी अनेक योजना केज, धारूर व अंबेजोगाई तालुक्यात राबवल्या। साखर कारखाना, सूतगिरणी, छत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो गोरगरीब लोकांचे संसार उभे केले। तात्यासाहेबांचा लोकसेवेचा हाच वारसा रमेशरावजी आडसकर समर्थपणे चालवित आहेत। त्याचे ज्वलंत उदाहरण मयत संतोष देशमुख हे रमेशराव आडसकर यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू कार्यकर्ते होते। त्यामुळे त्यांनी त्यांच्या वतीने विशेष प्रयत्न करून संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस तालुका केज येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती देऊन राजकारण विरहित समाजकारण केले आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यातून होत आहे। शासनाने विशेष बाब म्हणून त्यांच्या या पदभरतीस मान्यता दिली असून संस्थेचे सचिव रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी ग्रामस्थांची आणि विविध स्तरातून मागणी केली होती। त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण संस्थेतील नोकरी बंद असल्याने विशेष बाब म्हणून पदभरतीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना छत्रपती शिक्षण संस्था आडस संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ विद्यालय आडस येथे लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे। त्यांना सुरुवातीचे 3 वर्ष परिवीक्षाधीन कालावधीसाठी त्यांना प्रति महिना 10,000 रुपये मानधन देण्यात येणार असून त्यानंतर मूळ वेतन श्रेणी दिली जाणार आहे। शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले। यावेळी रमेशराव आडसकर, राजेश्वर देशमुख आणि देशमुख यांच्या मातोश्री शारदाताई देशमुख, भाऊ धनंजय देशमुख, माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर, केजचे उपनगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, दिलीप गुळभिले, चिंचोली माळीचे सरपंच सुनील देशमुख, साळेगावचे सरपंच कैलास जाधव, सारणी आ चे सरपंच संतोष सोनवणे, रणजित आडसकर उपस्थित होते। केज किसान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।